लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पिंपळगाव बसवंतमध्ये स्टील चोरीचा प्रयत्न हाणून पाडणं एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलंय. चोरी फसल्याच्या रागातून आरोपींनी थेट कुटुंबावर हल्ला चढवत 16 वर्षीय गणेश बडाईचा बळी घेतलाय. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींचा बनाव उघड करत सर्वांना जेरबंद केलाय. पिंपळगाव बसवंत येथील हरिओम शांती बंगलोज परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. सिकंदर राजवंशी साह यांच्या बांधकाम साईटवर स्टील चोरीचा प्रयत्न सुरू असल्याचं लक्षात येतात संबंधित कुटुंबानं हा प्रयत्न हाणून पाडला. चोरी फसल्याचा राग मनात ठेवत आरोपींनी कोयता आणि दगडाने कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 16 वर्षीय गणेश विनोद बडाई गंभीर जखमी झाला. गणेशवर उपचार सुरू असताना त्याची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. तर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणामध्ये परमानंद उर्फ पम्या सुभाष भाकरे, नवनाथ उर्फ टॅब सुभाष भाकरे, सूरज उर्फ चिकण्या नागराज कांबळे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. घटनेनंतर आरोपींनी स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव करत पोलीस ठाणं गाठलं. मात्र पोलिसांच्या तपासात सत्य समोर आलं आणि चोरीचा प्रयत्न आणि हल्ला आरोपींकडूनच झाल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना न्यायालयात हजर केलं. दरम्यान न्यायालयापर्यंत त्यांची धिंड काढण्यात आली. चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्याचं धाडस एका कुटुंबासाठी जीवावर बेतलं. पण पोलिसांच्या सतर्क तपासामुळे आरोपी आता गजाआड आहेत. गुन्हा करून बनाव रचणाऱ्यांना कायद्याची नजर टिकवणं अशक्यच, हे पुन्हा एकदा यातून सिद्ध झालंय. अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.